Everyone, welcome to RMS Tutorials. In the previous chapter, we have studied about array. Okay. Now, in this lecture, we will study about string and string buffer class. Okay. Let's start with the presentation. Yes. Now in string, as आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये अरे बद्दल बघितलं, तर स्ट्रिंग बद्दल जर आपल्याला बोलायचं असेल किंवा आपण ही कन्सेप्ट ऑलरेडी उप्स मध्ये बघितली आहे. स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आहे. ओके. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स ज्याला आपण प्रेझेंट करतो, ज्याला आपण यूज करतो आपल्या लाईन ऑफ कोड मध्ये, जावा मध्ये. तसंच आपण जावामध्येही यूज करतो. स्ट्रिंग क्लास हे इम्युटेबल असतं. त्याचे व्हॅल्यूज आपण चेंज नाही करू शकत. जेव्हा आपण स्ट्रिंग वरती डिफाईन करतो, इनिशियलाइज करतो, तेव्हा आपण त्याला मॉडिफाय करू शकत नाही. पण हेच आपण स्ट्रिंग बफर क्लासमध्ये आपण त्याला मॉडिफाय करू शकतो. इट इज म्युटेबल. ओके. अ स्ट्रिंग दॅट कॅन बी मॉडिफाईड. मग आपण काही मेथड्स यूज करतो, जसे की स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन झालं किंवा स्ट्रिंग साईज म्हणा, स्ट्रिंग कॅरेट इंडेक्स म्हणा किंवा कन्वर्ट लोअर केस, कन्वर्ट द स्ट्रिंग इंटू अप्पर केस. हे सगळ्या मेथड्स आपण यूज करतो टू मॉडिफाय, टू मेक अ स्ट्रिंग क्लास म्युटेबल. ओके. सेम इट इज अ थ्रेड सेफ, म्हणजे एक्सेप्शन्स आणि एरर्स त्याच्यामध्ये नसतात. सेम स्ट्रिंग बिल्डर एक कन्सेप्ट आहे जी आता तुम्हाला नाहीये, पण जावाची एक कन्सेप्ट आहे. जसं स्ट्रिंग बफर आहे तसं स्ट्रिंग बिल्डर आहे. त्याच्यामध्ये काही मेथड्स आहेत, क्लासेस आहेत, जे तुम्हाला फास्टली वर्क करतं देन स्ट्रिंग बफर. ओके. नाउ वी विल इमिडिएटली गो टू द प्रोग्राम. नाउ दिस इज द स्ट्रिंग प्रोग्राम. ओके. तुम्हाला प्रॅक्टिकल practical number, I guess. Yes, practical number 5 string वर आहे. ओके. स्ट्रिंग मेथड्स आपण तिथे बघणार आहोत. आता इकडे लेट्स नॉट वेस्ट द टाइम. वी विल गो डायरेक्टली ऑन स्ट्रिंग प्रोग्राम. ओके. इथे फर्स्टली आपण पब्लिक क्लास नेम स्ट्रिंग मेथड एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके. किंवा इथे तुम्ही प्रॅक्टिकल नंबर 5 असंही देऊ शकता. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ऑफ स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, हे आपलं कमांड लाईन आर्ग्युमेंट आहे. हा सेंटेन्स आपण बिफोर स्टार्टिंग द प्रोग्राम आपण टाकतच असतो. त्याच्या थ्रूच आपण खाली प्रोग्राम आपला एक्झिक्यूट करतो किंवा आपण लाईन ऑफ कोड लिहितो, राईटअप करतो. तर पहिलं स्टेटमेंट आहे स्ट्रिंग str1 इज इक्वल्स टू हॅलो वर्ल्ड. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिले कारण आपण आपले स्ट्रिंग डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्येच लिहितो. ओके. स्ट्रिंग str1, स्ट्रिंग हे एक आपलं डेटा टाईप आहे, म्हणून एस शुड बी कॅपिटल. इथे str1 आणि str2 हे दोन्ही व्हेरिएबलची नावं आपण दिलेली. इथं तुम्ही str1 किंवा st1 असंही देऊ शकता. तुम्ही व्हेरिएबलची नावं काहीही देऊ शकता. इथं मी str1 दिलेलं आहे. अजून एक स्ट्रिंग घेतले आपण जावा प्रोग्रामिंग, ते पण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेलं आहे. सेमिकोलन टाकायला विसरायचं नाहीये. ओके. तर हे दोन्ही स्ट्रिंग्स आपण घेतलेले आहेत आणि आपण ह्या दोन्ही स्ट्रिंग्सवर काही फंक्शन्स, मेथड्स यूज करून आपण मॉडिफाय करणार आहेत ते स्ट्रिंग. कसं? तर पहिलं आपण काय करणार आहोत, सिस्टम आउट डॉट प्रिंटएलएन. पहिलं आपण पहिल्या स्ट्रिंगची लेंथ काढणार आहोत. ओके. लेंथ ऑफ स्ट्रिंग 1. ओके. कोलन, हे पण इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचंय, प्लस str1 डॉट लेंथ. अगेन फंक्शन ब्रॅकेट, राउंड ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलन. नाव लेंथ ऑफ अ स्ट्रिंग म्हणजे ही जी स्ट्रिंग 1 आहे ह्याची काय लेंथ आहे, काय लेंथ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि हा जो स्पेस आहे तो पण आता आपण स्पेस कमी करू आणि आपण आउटपुटमध्ये बघू शकतो त्याचं काय आन्सर येईल. 11 किंवा 12 ही त्याची साईज येऊन जाईल, लेंथ ऑफ str1. तर इथे आपण हे तुम्हाला तर माहिती आहे, आपण सेंटेन्स जे मेसेज प्रिंट होणार आहे ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहितो. पण हे str1 डॉट लेंथ काय आहे ना, वाय वी आर युझिंग युअर str1 डॉट लेंथ. str तर प्लस str1 तर आपण त्याला व्हेरिएबलला कॉल करण्यासाठी आपण तिथे लिहितो. डॉट लेंथ म्हणजे इथेच आपण त्याचं फंक्शनचं नेम पण टाकून देतो, त्याचं मेथड स्ट्रिंग क्लासचं नेम पण आपण तिथे लिहून टाकतोय की आपण इथे याची लेंथ बघणार आहोत. तर डॉट लेंथ हे त्या फंक्शनचं नाव आहे.
जे लेंथ कॅल्क्युलेट करणार आहे अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर्स. ओके. तर म्हणून आपण ते तिथे लिहिलेलं त्याला फंक्शन ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाहीये. नेक्स्ट आहे कॅरेक्टर ॲट इंडेक्स 4 ऑफ स्ट्रिंग 1. म्हणजे स्ट्रिंग 1च्या फोर्थ कॅरेक्टर कुठला आहे तर तो आहे ओ. हॅलोचा ओ आहे. तर तो कसा कॅल्क्युलेट करणार तो? तर आपण इथे त्याला फंक्शन नेम दिलेलं आहे कॅर ॲट आणि पुढे आपण इंडेक्स 4 टाकलेला आहे. जर आपण इथे 3 बघत असू, तर इथे 3 येईल. इथे कुठलाही आपण आता समजा 7 असेल, तर तो 7 वाला कॅरेक्टर जो आहे, म्हणजे प्रत्येक वर्डचा आता इथे खाली लिहिते मी, हॅलो. आता ह्याचं प्रत्येकाचं इंडेक्स असणार आहे 1, 2, 3, 4, 5. ओके. राइट. तर आता फिफ्थ ह्याच्यावर काय आहे, कुठला लेटर आहे तो, सॉरी इथं 1 2 3 घेतलं मी. 0 1 2 3 4. ओके. 0 पासून इंडेक्स स्टार्ट होतो कॅरेक्टरचा. तर आपल्याला इंडेक्स बघायचा आहे फोर्थ नंबरच्या स्ट्रिंगचा कॅरेक्टरचा, तो आहे ओ. तर तिथे आउटपुटमध्ये ओ येणार. कॅरेट हे फंक्शन आहे टू गेट दॅट इंडेक्स ऑफ दॅट कॅरेक्टर. नेक्स्ट आहे सबस्ट्रिंग फ्रॉम इंडेक्स 7 टू एंड. म्हणजे जो 7व्या नंबर पासूनचा जो 7व्या नंबर पासूनचा जो स्ट्रिंग आहे टिल एंड, ते तेवढंच प्रिंट करणार. दॅट इज नोन ॲज सबस्ट्रिंग. ओके. मग इथे आपण काय केलं, एसटीआर, आपण सगळं एसटीआर 1 वरच करतोय आता फंक्शन परफॉर्म. एसटीआर 1 डॉट सबस्ट्रिंग 7 म्हणजे 7 पासून इंडेक्स स्टार्ट होणार, जो की इथे आता बघा ही असं आपलं स्ट्रिंग आहे. ओके. 5 6 7 8 9 10. 10 हे आपली लेंथ असणार आहे आणि 7 टू 10 पर्यंतचं जे आहे एंड पर्यंत ते तेवढंच वर्ड डिस्प्ले होणार सबस्ट्रिंग मेथड यूज करून. सेम विथ सबस्ट्रिंग फ्रॉम 0 टू 5 म्हणजे 0 टू 5 मध्ये जेवढे आहेत खाली इथे आता दिसतंय तुम्हाला 0 टू 5 मध्ये जेवढे कॅरेक्टर्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम 0 इंडेक्स टू 5 इंडेक्स, हॅलो अँड कॉमा, ते तेवढं सबस्ट्रिंग मध्ये सबस्ट्रिंग यूज करून आपण तिथे आउटपुटमध्ये डिस्क्राईब होईल. नंतर स्ट्रिंग 1 ला लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं ना अप्पर. लोअर म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये आणि स्ट्रिंग टू अप्पर केसमध्ये म्हणजे अल्फाबेटिकल बिग लेटर्समध्ये. ओके. ह्याला पण आपण सेम फंक्शन नेम देणार आहे एसटीआर 1 डॉट टू लोअर केस. आता लोअरचं एल कॅपिटल सी कॅपिटल असणं गरजेचं आहे. टू स्मॉलच ठेवायचं आहे. त्याचं फंक्शनच तसं आहे. फंक्शन नेमच तसं आहे. आणि फंक्शन ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाहीये. प्लस तुम्ही कुठल्या स्ट्रिंगला कुठल्या व्हेरिएबलला कॉल करताय, कुठलं व्हेरिएबल स्ट्रिंग 1 का स्ट्रिंग 2 ते लिहायला तुम्हाला तिथे विसरायचं नाहीये. व्हेरिएबल नेम कॉल करून प्लस जे तुम्ही फंक्शन परफॉर्म करताय त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगवर ते तुम्हाला तिथे लिहायचंय. तर इथं आपण नेक्स्ट आहे स्ट्रिंग एसटीआर 3. स्ट्रिंग एसटीआर 3 म्हणजे आपण एक वेगळा स्ट्रिंग व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. तो आहे स्ट्रिंग एसटीआर 3 इज इक्वल्स टू, आपण काय करणार आहेत, हे जे 2 आहेत स्ट्रिंग, ह्याला आपण कंबाईन करणार आहे म्हणजे कॉन्कॅटिनेशन करणार आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का? हाऊ टू कॉन्कॅटिनेट टू स्ट्रिंग्स. ओके. मग आपण इथे कॉन्कॅटिनेशनचं मेसेज प्रिंट करून आपण फक्त डायरेक्ट व्हेरिएबल कॉल करणार आहे आणि इथे आपण त्याला फंक्शन इथे कॉल केलेलं आहे एसटीआर 1 डॉट कॉन्कॅट डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये एम्प्टी डबल इन्व्हर्टेड कॉमा प्लस एसटीआर 2 असं आपण त्याला त्याचं एक फंक्शन टाकून द्यायचं स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट वी विल कंट्रोल एस करून तुम्हाला तुमचं हा प्रोग्राम तुमच्या या क्लास नेमनी सेव्ह करायचा आहे. ओके. ऑल्सो नाव वी विल रन द प्रोग्राम. ओके. आपण हा प्रोग्राम कुठे सेव्ह केलाय, विंडोज सी मध्ये, प्रोग्राम फाइल्स, जावा मध्ये, बिन मध्ये, हे वरच्या पॅनल मध्ये आपण सीएमडी टाकणार आहोत आणि आपल्या डायरेक्ट कमांड प्रॉम्प्ट ओपन होते पाथ सकट जावा सी स्पेस तुमच्या फाईलचं नाव डॉट जावा, एंटर. विदाउट एनी एरर आपला प्रोग्राम रन झालेला आहे. जावा काढून टाकायचं आहे, सी काढून टाकायचं आहे आणि एंटर. बघा लेंथ त्याने आपल्याला 12 दिलेली आहे. कॅरेक्टर ॲट इंडेक्स 4 0 7 टू एंड जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत ते त्यांनी प्रिंट केलेले आहे.
इंडेक्स 0 to 5 मध्ये हॅलो आलेला आहे तो त्यांनी प्रिंट केलेला आहे. एस-टी-आर इन लोअर केस त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग 1 ला लोअर केस मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. त्याच स्ट्रिंग 2 ला अप्पर केस मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आणि कॉन्कॅटिनेशन म्हणजे दोन्ही स्ट्रिंग एकत्र करून कंबाईन करून प्रिंट केलेलं आहे. These all functions were under string. Okay. नेक्स्ट जी कन्सेप्ट होती